आता मात्र हा शेवटचा सामना, महत्वाचा सामना, परंतु जर विचार केला या जय हनुमान क्रिकेट मित्रमंडळ गोरठण बुद्रुकचा, तर एक सुंदर आणि सुसज्ज आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तालुका उपाध्यक्ष चषक, आणि या चषकामध्ये खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंचं आपण सहर्ष असं स्वागत करूया. जिथे हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलं स्टार टेनिस वर्ल्ड च्या माध्यमातून भानुदास रोठे, कॅमेरामॅन टिंकू लोबी, त्यानंतर प्रवीण कांबेरे यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद देऊया. पंचांचं काम आपण पाहिलं. सकाळच्या सत्रापासून सुरेश तात्या खरिवले त्यांच्या समवेत आपण पाहता. आता मात्र मयूर मुंडे, त्यानंतर कल्पेश जाधव, त्यानंतर अक्षय पाटील, ऋषी पाटील या सर्वांनी पंचांचं काम पाहिलं. त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. माझ्या समवेत ओमकार पाटील सकाळपासून, त्यानंतर दिनेश खरिवले यांनी सुद्धा स्कोरिंगचं काम पाहिलं. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. सागर याने मात्र डीजेचं काम पाहिलं होतं. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे, जिथे एक हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. स्वामी विरुद्ध गोरठण. झाला, जिथे फलंदाजीसाठी आपण पाहताय बंटी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय साहिल. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच सुरेश तात्या खरिवले आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. या एका धावेने या ठिकाणी धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय. थोडासा फंबल पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाने चुकी केली, त्यानंतर प्रवीणच्या क्षेत्ररक्षकाने सुद्धा थोडीशी चुकी केली, परंतु धाव कोणत्याही प्रकारे घेतली नाही दोन्ही फलंदाजांनी. हा चेंडू फुलटॉस होता. चांगला समाचार घेतलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर आलेला षटकार 7 धावांवर जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे स्वाली संघ. ही लढत खूप महत्वाची असणार आहे. बिग फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बरेच प्रेक्षक या सामन्यासाठी जोडले जातील. हा चेंडू सुंदर फटका कौशल्य या ठिकाणी तैनात केला गेलाय. 1 डाऊन चेंडू त्या ठिकाणी कौशल्य सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता समीकरण या ठिकाणी येत आहे. 7 धावा धाव फलकावर लागतात. पहिला पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 7 धावा.
पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तशाच पद्धतीचा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, स्क्वेअर लेग रिझन मध्ये षटकार. सहा धाबांनी या ठिकाणी धावफलक हलतं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 13 धाबा, 13 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर 2 षटकार लगावलेत बंटी याने. हा चेंडू सुंदर टप्पा पाहायला मिळाला, तेवढा सुंदर फटका, तेवढाच खराब क्षेत्ररक्षण. कुणाल गरुडकर चुकी करतोय. जिथे एक धाव झाली असती तिथे एक धावाच्या बदली 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा लागतात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल पकडतोय. फलंदाज बंटीच्या पारीचा होतोय अंत. हा चेंडू या ठिकाणी जोरदार प्रहार करायचा होता, परंतु कल्पेशने ओळखलं होतं फलंदाज काय करतोय. थोडस चेंडूवर बोट फिरवली, चेंडू वळवला बाहेरच्या दिशेने आणि स्लोअर वनची फेकी पाहायला मिळाली. तिथे मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. या षटकामध्ये विचार केला तर धावफलकावर धावा लागला 15 एका गड्याच्या मोबदल्यात स्वाली संघाच्या गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना. ऐसे जो तौबा करे वो शराबी क्या शराबी दिल में शराबी वैसे जिसके हम न हो धागे सागे आपस और न जाए कोई धागे सागे धावफलकावर धावा पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा स्वाली संघाच्या गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना. तिथे दुसरं षटक घेऊन गोलंदाज कुणाल गरुडकर सज्ज झालाय स्ट्राईकला. आता मात्र ज्याने मगाशी तब्बल 37 धावा या ठिकाणी कुठून काढल्या तोच फलंदाज साहिल स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकला असता. बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. जीवनदान मिळत आहे ते म्हणजे फलंदाज साहिल कचरे या फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहता पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय गोलंदाजी टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल. हा चेंडू जोरदार फटका मारायचा होता, परंतु डीप मिड विकेट रिजन मध्ये त्या चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी उचल चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धाब्याने धावफलक खालतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 1 बाद 16 धाबा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 16 धाबा.
हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारायच्या नातात बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता धावफलक स्थिरावतंय ते म्हणजे 16 या धावसंख्येवर. माझे साथी स्कोरर आपण पाहता ओमकार पाटील खऱ्या अर्थाने खूप सुंदर काम पार पाडतात. त्यानंतर आमचे भानुदास रुटे माझ्या समवेत या ठिकाणी लाईव्हचा ऑपरेटिंग करण्यासाठी बसलेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया. आता मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडला जातोय, पकडतोय सुंदर झेल, संपतोय त्या ठिकाणी मिहीर पाटीलचा खेळ. डीजे मास्टरसाठी संधी. मिहीर पाटील बाद झाल्यानंतर त्याच्या जागी घेण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत स्ट्राईकला आला आणि हा मात्र ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू होता. जोरदार बॅट फिरवायच्या नादात मात्र लॉंगन मध्ये त्या ठिकाणी तो चेंडू ट्रायबल झाला. एकच धाव मिळाली. या एका धावेने धावफलक खालते धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र 17 धावा स्वाली संघाच्या. कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 17 धाबांवर जाऊन पोहोचलाय स्वाली संघ. तिथे हा चेंडू सुरेख होता, परंतु या ठिकाणी सुंदर फटका लगावलाय. साहिल कचऱ्याच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा यशे बाहेर. हा चेंडू सुरेख टाकलाय गोलंदाज कौशल याने. ब्लॉकल मध्ये टाकला तो आउटसाइड यॉर्कर ऑफसाइड यॉर्कर पाहायला मिळाला. जिथे निर्धाव चेंडूची झाली सांगता अनिकेत मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत या ठिकाणी या चेंडूकडे पाहत राहिला, पण तो चेंडू जाऊन विसावला अक्षय पाटील त्याच्या हातामध्ये. आता मात्र तो स्फोटक फलंदाज साहिल कचरे जेवढे चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील तेवढं मात्र गोल्टन संघाचा फायदा असणार आहे.
तिथे मात्र जर स्ट्राईक रोटेट झाली तर मात्र धोका संभवू शकतो, परंतु या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाली आहे, एक धाव मिळाली आहे, या एका धावेने धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे 24 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. स्वाली संघाच्या जिथे आता मात्र साहिल कचरे स्ट्राईक एंडला, त्याने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. तोच फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहता स्ट्राईक एंडला. आता मात्र कौशल कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, हा चेंडू सुरेख आणि बॅटची कडा घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. साहिल कचरे सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश येत आहे कौशल या गोलंदाजाला. कौशल आपलं कौशल दाखवून देतोय आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर फलंदाज जो चांगल्या लय मध्ये होता त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश येतं. नवीन फलंदाज आपण पाहता स्ट्राईकला विवेक. साहिल कचरे याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विवेक स्ट्राईक एंडला. कौशल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू सुद्धा सुरेख टाकला, गुडलेंथला स्पॉट झालेला चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल केलं चेंडूला. त्या ठिकाणी चेंडूची पर्यंत येणार उचल करणार तोपर्यंत आलेली एक धाव या एका धावेने धावफलक हलतंय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 25 धावा. हा चेंडू जोरकस फटका मारायचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता धावफलक मस्त चिलावले 25 या धावसंख्येवर. या दरम्यान गोरठण गावातील या ठिकाणी नरेशभाई पाटील आणि सूरज लखिमले या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं सुद्धा या सामन्यांच्या माध्यमातून आपण सहर्ष असं स्वागत करूया. वळूया मैदानाकडे जिथे शेवटचा स्लॉगवरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र या ठिकाणी चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. बिग हिट षटकार. गोरठण संघासमोर स्वाली संघाने सुंदर षटक या ठिकाणी सुरू होतं. दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी सुंदर सुरू होतं. तिथे मात्र शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार धावफलकाला या ठिकाणी आकार देतोय. 31 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे स्वाली संघ आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता.
पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 31 धावा धावफलकावर लागला स्वाळी संघाच्या. गोरटे संघासमोर 32 धावांचं आव्हान म्हणजे 18 चेंडू 32 धावा. 10.67 ची सरासरी गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल गोरटन संघाला. परंतु मिहीर पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, या उलट कल्पेश जाधव सारखा एक तगडा फलंदाज मॅच बॉल तो आहे. अठरा चेंडू आणि गरज 32 धावांची. तिथे मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण पाहता कल्पेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहता अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिहीर पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख टाकला होता, तेवढा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची इनर एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी लॉंगलेग घरंगळत राहिला. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पळून काढली. या एका धावेने धावफलकावर धावा पाहायला मिळतात, ते म्हणजे एकच धाव. खातं ओपन केलं गेलं, श्री गणेशा केला गेला. समीकरण बदलते 17 चेंडू आणि गरज 31 धावांची. 17 चेंडू 31 धावा. हा चेंडू मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी वाईड डीप मिड विकेट मध्ये जो चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक खालते धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 32 धावांचा पाठलाग करताना 2 धावा गोल्टन संघाच्या स्वाली संघाच्या विरुद्ध खेळताना. या पुढचा चेंडू कल्पेश जाधव, या ठिकाणी लीडिंग एज घेतली जाते बॅटची. सुंदर झेल पकडला जातोय तो म्हणजे साहिल कचरेच्या माध्यमातून कल्पेश जाधव हा फलंदाज बाद. धन्यवाद डिझे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल, तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी कल्पेश जाधव हा फलंदाज बाद. समीकरण पूर्णपणे बदलते. समीकरण येत आहे चेंडू मागे 2 धावा म्हणजे 15 चेंडू आणि गरज 30 धावांची. 15 चेंडू 30 धावा. ऋषी पाटील मगाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, जो मगाच्या सामन्याचा हिरो ठरला होता. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना ज्याने एक देखणा चौकार लगावला होता कव्हर पॉइंट रिजन मध्ये, तोच खेळाडू आधा मात्र स्ट्राईकला. मिहीरचा हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे बाहेर फरार चौकार. पुढचा चेंडू घेऊन मिहीर पाटील सुरेख चेंडूची फेकी करतोय. आउटसाइड ते यॉर्कर, आउटसाइड ऑफसाइड यॉर्कर पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने हा चेंडू निर्धाव गेला. जिथे विचार केला
ते धावफलक मात्र स्थिरावलंय 6 या धावसंख्येवर. समीकरण पुन्हा एकदा आलंय 13 चेंडू 26 धावा. फुलटो असा चेंडूवर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू लगावलाय. एक सेकंड अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल पकडला जातोय सार्थकच्या माध्यमातून. बाद झाला. पहिलं षटक समाप्त झालं आणि धावफलकावर धावा लागला 6 धावा. जिथे 32 धावांचा पाठलाग करतोय गोल्टन संघ तिथे मात्र समीकरण आता आलाय 12 चेंडू आणि 26 धावांचं. 12 चेंडू 26 धावा. आता मात्र दुसरा गोलंदाज वापरला जातोय तो म्हणजे सार्थक. स्ट्राईकला आता मात्र अक्षय जो सलामीला आलेला फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय रत्नेश पाटील. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता. हवा तसा मारता आला असता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडूची उचल झाली. फेकी होते तोपर्यंत मिळते एकच धाव. या एका धावाने धावफलक खालतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 7 धावा. समीकरण बदलत आहे 11 चेंडू आणि गरज आहे 25 धावांची. 11 चेंडू 25 धावा. 1-2 मोठे फटके जर का आले तर हा सामना गोल्टन संघासाठी खुला होऊ शकतो. परंतु ते फटके मारण्यापासून जर सार्थकने वंचित ठेवला तर मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळेल तो म्हणजे स्वाली संघ. स्वाली विरुद्ध गोल्टन एक हाय व्होल्टेज सामना महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. वळूया मैदानाकडे. सार्थक पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर. बिग हिट षटकार. सहा धावांनी या ठिकाणी धावफलक खालतो. धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 13 धावा. समीकरण बदलतात 10 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 19 धावांची. मी म्हटलं ना 1-2 मोठे फटके जर आले तर हा धावांचं आणि चेंडूचं अंतर कमी होणार. तिथे मात्र सार्थक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जर आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. चेंडू लेग साईडच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता धावफलक स्थिरावेल 13 या धावसंख्येवर. समीकरण बदलत आहे 9 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू आपण पाहिला लाईनच्या खूपच बाहेर फेकला जातो. पंचांकडून 9 चेंडूचा या ठिकाणी घोषित केला जात आहे आणि 9 चेंडूची 1 धाव
म्हणजे एका धाव्याने धावफलक हलते, धावफलकावर धावा पाहायला मिळतात 14. समीकरण बदलत आहे 9 चेंडू आणि गरज आहे 18 धावांची. तिथे मात्र पुढचा चेंडू उघडा डोळे बघा मीठ, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवर रत्नेश पाटील काय करणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. जर का या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळेल पूर्णपणे गोलटन संघ. तिथे मात्र सार्थक कशा पद्धतीची गोलंदाजी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फुलटॉस चेंडू होता परंतु लोअर फुलटॉसचा चेंडूवर एकच धाव मात्र मिळाली जाते या फ्री हिटच्या चेंडूवर. एका धावेने धावफलक हलतंय, धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 15 धावा. समीकरण बदलत आहे 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय पाटील सारखा सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये. सर्व पण पूर्णपणे गोल्टन संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आहेत. तो कशा पद्धतीचा खेळ करतोय हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता समीकरण बदलत आहे 7 चेंडू 17 धावा. हा चेंडू ब्लॉक कॉल मध्ये टाकलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावेने धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 16 धावा. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 32 धावांचं टार्गेट म्हणजे 6 चेंडू आणि गरज असणार आहे 16 धावांची. धावा 6 चेंडू. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला आपण पाहता रत्नेश आणि गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहता प्रचित्ता. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या सहारे चौकार. या चेंडूवर आलेला चौकार 20 धावांवर जाऊन पोहोचला. गोल्टन संघ यानंतर मात्र मोठा फटका मारायच्या नादात चेंडू बराच काळ हवेमध्ये सोपा झेल पकडला जातोय. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि एकच धाव यावर समाधान मानावं लागलाय.
एका धावाने आपण पाहताय 21 धावा धावफलकावर लागल्यात. एक सोपा झेल अक्षय पाटीलचा सोडला. मगाशी ऋषी पाटीलचा झेल सोडला होता. ऋषी पाटीलने मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला होता. आता अक्षय पाटील सुद्धा तशाच पद्धतीची कामगिरी करणार का? कारण गरज आहे आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 11 धावांची. 21 धावा धावफलकावर लागला. 4 चेंडू 11 धावा 2 मोठे फटके. हा सामना सहज गोल्डन संघ विजयी करू होऊ शकतो. परंतु जर का ते 2 मोठे फटके मारण्यापासून थांबवला प्रचित्त या गोलंदाजाने तर मात्र स्वामी संघ कमबॅक करू शकतो. क्वार्टर फायनलचा सामना एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय मैदानावर. जिथे विचार केला गोल्डन आणि स्वाली संघाचा तर खोपोली मधले 2-3 संघ धारणी सारखा एक मातब्बर संघ या सर्व संघातून आपण पाहिला तर हे 2 संघ या ठिकाणी वरती आलेत आणि त्यानंतर मात्र दोन्ही संघ तुल्यबळ खेळ दाखवतात. हा चेंडू वाईड एका धावाने धावफलकावर धावा लागला ते म्हणजे 22 समीकरण 4 चेंडू आणि 10 धावा. जोरकस फटका मारायच्या नादात या ठिकाणी बॅटची कडा घेऊन प्रचित स्वतः आपल्या फलंदाजीमध्ये झेल पकडतोय फलंदाज अक्षय पाटीलच्या पारीचा होतोय अंत. अक्षय पाटील या ठिकाणी बाद झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन फलंदाज या ठिकाणी आलाय केतन पाटील. केतन पाटील हा फलंदाज आपण पाहताय. स्ट्राईक एंडला 3 चेंडू 10 धावांची गरज. 10 धावा 3 चेंडू 10 धावा 2 मोठे फटके आणि हा सामना जिंकू शकतो गोल्डन संघ. हा चेंडू गती चेंडूला सुरेख चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची गती सांगता जिथे आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू 10 धावा समीकरण कठीण नाहीये परंतु बॅट आणि चेंडूची मुलाखत व्हायला हवी. मोठा फटका व्हायला हवा. फलंदाजाने गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा ओळखायला हवा. त्याची गती ओळखायला हवी आणि त्यानंतर प्रहार करायला हवा. परंतु आव देखाना ताव बॅट मात्र फिरली जाते आणि बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. दोन चेंडू 10 धावा. गोलंदाज प्रचित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा मात्र सुंदर फटका गती परिवर्तन पाहायला मिळाला. 1च धाव आली. आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिल्या. 1 चेंडू आणि गरज असणार आहे 9 धावांची. 1 चेंडू 9 धावा. गोल्डन संघ खऱ्या अर्थाने सुंदर खेळ सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाला. तिथे मात्र स्वाली संघ कुठेतरी हावी ठरतोय गोल्डन संघासमोर. ते शेवटच्या चेंडूवर आलेले 2 षटकार दुसऱ्या षटकामधील आणि तिसऱ्या षटकामधील ते 2 षटकार काहीसे महागडे ठरले ते म्हणजे या गोल्डन संघासाठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो ऑफ द हिरो ठरलाय मिहीर पाटील. आपल्या या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा. 6 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश आला आणि धावा फक्त खर्च केल्या 6. तर विनंती आपण यायचंय. आजच्या दिवसभरात आपण पाहिलं सुरेश तात्या खरवले यांनी पंचांचं काम पाहिलं. त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. त्यानंतर स्कोररचं काम दिनेश खरवले असतील. माझ्या समवेत चेंडू द्यायचा जुने चेंडू द्यायचे तर ओंकार पाटील असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया.
युट्यूबच्या माध्यमातून स्टार टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम, स्टार टेनिस वर्ल्डची पूर्ण टीम, भानुदास रोटे, त्यानंतर टिंकू लोबी, प्रवीण कांबेरे यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. सर्व गोलटन गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ज्या इथपर्यंत आल्या, त्यानंतर आमचा ग्राउंड स्टाफ तानाजी यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिहिर पाटील. चला मिहिर पाटील या लवकर आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. या दरम्यान उद्याच्या लॉट्स या ठिकाणी